मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल सगळ्यात देश तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आहे जे असणारे ऑफरोडिंग मॉडल नव्यात आलेली आहे TVSचं मॉडल आहे. अरे हां, हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आहे. ही आहे अपाचीची RTX, सर्वात लेटेस्ट मॉडल आहे. ऑफरोडिंगमध्ये सर्वात पहिल्यांदा ही गाडी आलेली आहे, म्हणजे ब्रँडने जी पण चालू केलेली आहे आता ही. याच्यामध्ये सध्या शोरूममध्ये ही गाडी एक अवेलेबल आहे. तर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्टमध्ये ही गाडी परचेस करायची असेल तर तुम्ही या शोरूममध्ये दिसतात. उज्ज्वल ऑटोमोबाईल शोरूमचं नाव आहे, डोंबिवलीच्या मध्ये. ठीक आहे, डोंबिवली इथं तुम्हाला शोरूम असणार आहे. सर्व कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तुम्ही तिथे जाऊन इन्क्वायरी करू शकतात. ठीक आहे, पण पहिल्यांदा तुम्हाला दाखवून देतो की गाडीमध्ये तुम्हाला काय काय असणार आहे फीचर्स, नंतर मग कलर कोणती असणार आहे, डायमेन्शन काय असणार आहे, पॉवर, टॉर्क आणि बाकीची ऑल ओव्हर डिझाईन, गाडीची लुक कशी आहे तुम्ही पण बघू शकतात की किती वेगळी आहे. कारण की TVS मॉडल जी पण आहे आपली कंपनी, त्यांनी ही पहिल्यांदा लॉन्च केलेली आहे अपाचीची RTX ऑफरोडिंग बाईक. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला रॅली पण करू शकतात आणि ऑफरोडिंग पण तुम्ही यामध्ये करू शकतात. पण स्टार्टिंग करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. पहिल्यांदा तुमचं बाकीचं तुम्हाला असणार आहे गाडीचं ऑल ओव्हर पूर्णपणे माहिती देतो गाडीबद्दल आणि नंतर तुम्हाला फीचर नंतर सांगतो काय काय असणार याच्यामध्ये. ठीक आहे, स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघायचं तुम्हाला हा बघा एवढा मोठा हा वायझर दिलेला असणार ट्रान्सपरंटमध्ये. नंबरमध्ये तुम्हाला जागा असणार आहे. हेडलाईट तुमची असणार आहे, पूर्णपणे LED मध्ये दिलेली असणार आहे. ठीक आहे, लो बीम हाय बीम तुम्हाला दोघे दिलेले असतील. इथं पण तुम्हाला TVSची ब्रँडिंग दिलेली असणार आहे आणि USB आणि हां टर्न इंडिकेटर त्याच्या तिन्ही इथं हा स्लोमध्ये हा पार्ट दिसेल कशाला. ठीक आहे, या ठिकाणी दोघे साईडमध्ये सिमत असणार आहे. हेडलाईटच्या बाजूला पण तुम्हाला क्रोमची फिनिश तुम्हाला भरपूर ठिकाणी भेटेल ऑलमोस्ट. ठीक आहे, आणि यावरती तुम्हाला DRM पण बनतात. त्याच्यामध्ये TVSच्या लोगो पण दिलेलं असणार आहे आणि फ्रंटच्या टायरची तुम्हाला साईज एवढी असणार आहे, म्हणजे रिअरपेक्षा फ्रंटचा थोडंसं लहान आहे. रिअरला तुम्हाला 150-70 इंची तुमचे असणार आहे ऑलवेज रिअरला. आणि दोघे टायर तुम्हाला असणार आहे ट्यूबलेसमध्येच. आणि टायर असणार तुमचे हे 4 पैसे तुमचे दिले असते पुढचे सस्पेन्शन. ठीक आहे, आणि 41 ते 42 mm पर्यंत दिलेले असणार आहे. डेकफिट किंवा ऑइल कोटमध्ये तुमची असणार कूलिंग सिस्टीम. सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. मडगं तुमचं फायबरमध्ये दिलेलं आहे. मडगं तुमचं फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला इकडं डिस्क ब्रेक जी आहे तुमची, ही डिस्कची साईज तुमची असणार 320 mm पर्यंत. आणि तुम्हाला एक प्लेट दिली असणार म्हणजे ABS टाईपची असणार, पण थोडीशी वेगळी असणार पण ही. आणि ड्युअल चॅनल ABS मध्ये दिले असणार आहे. स्विचेबल रिअल LSC. इकडच्या साईडला पण तुम्हाला दोघं साईड तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे. आणि टायर तुम्हाला सांगत होतो, टायरची साईज तुम्हाला असणार आहे इकडे टायरची साईज 110-80 19 इंचचे असणार ऑल व्हील्स. ठीक आहे, आणि तुम्हाला आय थिंक हे बघा KTMमध्ये पण तुम्हाला सिमर असणार आहे अशा ऑल व्हील्स. आणि या TVSच्या मॉडलमध्ये पण तुम्हाला ही RTXमध्ये तुम्हाला पण सेमच दिलेली असणार आहे ऑल व्हील्स यामध्ये. ठीक आहे, खाली तुम्हाला इंजिन गार्ड दिलेलं असणार एका साईडला. आणि हे पण बघू शकता की तुम्हाला हेडलाईटच्या वरती जो पण हा पार्ट आहे वरचा हा क्रोममध्ये दिलेला असतो एका साईडला. DRL पण दिलेलं असते एका साईडला तुम्हाला. ठीक आहे, या ठिकाणी. आणि हा फायबर पुढे दिलेलं आहे, पूर्ण बॉडी फायबरमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, टर्निंग डिटेल तुमची LED मध्ये दिलेली असणार एका साईडला. या ठिकाणी साईड प्रोफाईल दाखवून देतो तुम्हाला. पहिल्यांदी अपाची RTXची तुम्हाला ब्रँडिंग देईल, ती पण असणार तुम्हाला. ही अपाची सिल्वरमध्ये असणार, RTXची तुम्हाला रेडमध्ये दिलेली असणार. आणि हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे हा फायबरमध्ये दिलेला असणार. इकडं इथं पण तुमची ही ग्रिल आहे, सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. ठीक आहे, आणि साईड स्टँड इंजिन तुम्हाला कटऑफ दिलेलं असणार आहे. ठीक आहे, चेन ड्राईव्ह तिथे पण कवर आहे तुमचं, ते फायबरमध्ये दिलेलं असतं एका साईडला. ऑल ओव्हर बॉडी तुमची हा पार्ट तो आहे तुमचा तो पूर्णपणे मेटलमध्ये असणार, पण फक्त बाकीची बॉडी जी असणार तुमची फायबर दिलेली असणार आहे. ठीक आहे, आणि तो पण असणार आहे तुमचं हे आपलं गार्ड जो असेल आपला इंजिन गार्ड तुम्हाला दिलेलंच आहे, पण तुम्हाला एक्स्ट्रा तुम्हाला तुमच्याकडून गार्ड लावून घ्यायचं असेल गाडीला, पण जे पडती हे नको व्हायला, क्रॅशेस नको व्हायला, तर त्याच्यात तुम्हाला पण ते वेगळे तुम्हाला एक्सेसरी तुम्हाला भेटून जातील बाहेरूनच. 6 स्पीड तुमचं मॅन्युअली गिअरबॉक्स दिलेलं असणार आहे. आणि सेंटर स्टँड तुम्हाला याच्यामध्ये भेटत नाही या बाईकमध्ये. ठीक आहे, पाठीमागच्या साईडला तुम्हाला इथं रिअल फुटर्स दिलेले असतील, लेग गार्ड. आणि पाठीमागच्या टायरची तुम्हाला साईज असणार आहे ही कुठेली टायरची साईज कुठेली 150, 70 जी तुमची असणार फ्रंटची ऑल व्हील्स. आणि पाठीमागे पण तुम्हाला डिस्प्ले दिलेला असणार 240 mm पर्यंत दिली असेल डिस्प्ले. इथे पण तुम्हाला RTXची ब्रँडिंग मिळून जाईल रिंगवरतीच, रेड विथ सिल्वर कलरमध्ये. चेन लुब्रिंग करण्यासाठी तुम्हाला भरपूर मोठी जागा दिलेली असणार आहे. आणि जे पण असणार आहे चीसी तुमची ही असणार आहे. ठीक आहे, आणि इथं पण बघू शकता तुम्ही की तुम्हाला इथं प्लेट नसेल ही ABSची, ही नॉर्मल तुमची प्लेट दुसरी वाली दिलेली याच्यामध्ये. ठीक आहे, लेग गार्ड दिली असणार आहे ह्याच्या साईडला. पाठीमागची तुम्हाला ब्रॉडनेस पण आहे टायरचा तुम्हाला फ्रंटपेक्षा मोठा असणार दिलेला.
ठीक आहे. आणि हे तुमचे बाय बॅच तुम्हाला कॅलिपर दिले असणार घ्यायला. आणि हे पण जे असणार आहे TVS तुम्हाला हे TVS म्हणतो आहे सायलेन्सर तुमचं पूर्णपणे ब्लॅकमध्ये असणार पण पूर्णपणे असणार मेटलमध्ये दिलेलं, सिल्वरमध्ये किंवा क्रोममध्ये दिलेलं असणार आहे. रिअर फुटर असणार आहे. बाकी मग इथपर्यंत तुम्हाला 5 to 6 days तुमचे मायनस ओनरशिप सस्पेन्शन दिलेले असणार आहे. इकडे जायला पण तुम्हाला समजले असणार आहे. आणि इथं पण तुमची या ठिकाणी तुम्हाला TVSची रेसिंगची पण ब्रँडिंग होते या ठिकाणी. सीट पण तुमचे पुशिंग चांगली आहे. ग्रॅब हँडल तुमचे असणार आहे सिल्वरमध्ये. आणि रिअलमध्ये पण तुमची जे पण असणार आहे टेल लाईट तुमची पण ती LED दिलेली असते. टर्निंग लाईट पण तुम्हाला सेमध्ये दिलेली असेल. नंबर प्लेट तुम्हाला जागा असणार आहे. फायबरमध्ये तुमचं फाईनचं मडगा दिलेलं असणार आहे. आणि हा पार्ट पण तुमचा हा फायबरच आहे. टाकी पण सेमच आहे. इथं पण तुम्ही नॉर्मल पण तुम्ही फ्युअल भरू शकतात आणि इंटरव्ह्यूचं पण तुम्ही ते जे असणारे फ्युअल तुम्ही ते पण भरू शकतात. हँडल पण दाखवून देतो. हँडल तुमचं भरपूर मोठे मध्ये. बाकी तुम्हाला तर ऑन ऑफ करण्यासाठी हॅझार्ड लॅम्प दिलेलं असतं आहे. नंतर मग हेडलाईटचे कंट्रोल दिलेले असतील या ठिकाणी. ठीक आहे. याला ऑपरेटिंग करण्यासाठी पुढच्या ओडोमीटरला तुम्हाला हे करण्यासाठी ऑपरेटिंग करण्याचे माहिती हे दिले असणार बटन. 5 इंची तुम्हाला TFT डिस्प्ले दिली असेल. हा वरती तुम्हाला RPM मीटर दिलेलं असणार. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर असणार आहे. गिअर शिफ्टर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला मोड दिलेले असतील वेगवेगळे. लो फ्युल इंडिकेटर आहे. न्यूट्रल लाईट आहे. आपण आपलं ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ करू शकतो. ABS ऑन ऑफ करू शकतो. इंजिन लाईट आहे. नंतर इकडे चालू तुम्हाला असणार आहे टर्न इंडिकेटर लाईट. आणि इकडे चालू तुम्हाला असणार पास लाईट. ठीक आहे. आणि बाकीचं तुम्हाला हे बघा या ठिकाणी तुम्हाला लो फ्युल असणार. इकडे चालला ॲव्हरेज किती भेटतो, रेंज किती असणार आहे, फुल टाईममध्ये तुम्हाला कितीची रेंज भेटेल ते एक सगळ्यात माझ्यामध्ये दिसून जाईल. ठीक आहे. ट्रिप A ट्रिप B आपण ते सेट करू शकतो या ठिकाणी. हे बघा मेनूमध्ये तुम्हाला राईड मोड दिलेलं असणार आहे. किती आहे अर्बन, रेन, टूअर आणि रॅली एवढे तुमचे याच्यामध्ये तुम्हाला दिले असणार मोड. आणि ट्रिपबद्दल दिलेलं आहे. ट्रिप A ट्रिप B ट्रिप C आपण ते सेट करू शकतो यामध्ये. आणि व्हेकल कंट्रोल तुम्हाला दिले असणार आहे. ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ करू शकतो. क्विक शिफ्टर सध्या नाही यामध्ये. सर्व्हिस रिमाइंडर, नंतर मग परफॉर्मन्स रेकॉर्ड, अपाची तुम्हाला दिली असणार आहे. ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल सगळे तुम्ही होते. बाकीचं तुम्हाला सर्व्हिस जी असणार आहे तुम्हाला ती पण किती असेल ते पण समजून जाईल. डिस्प्ले सेटिंग दिलेली असणार आहे. कस्टमाइज वाईट दिलेली असणार आहे. तुम्हाला कोणता वाईट तुम्ही तो ठेवू शकतात. तुम्हाला डिस्प्ले ब्राईटनेस, डिस्प्ले थीम, लाईट पण आहे. आणि एक मिनट लाईट पण आहे आणि डार्क पण तुम्हाला दिलेली असणार आहे. आणि हाय स्पीड अलर्ट, क्लॉक सेटिंग, फॉर्मॅट सगळ्यामध्ये तुम्हाला दिले असणार आहे या ठिकाणी. यामध्ये तुम्हाला एवढं वरती इथे तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे. नॅव्हिगेशन पण तुम्हाला दिले असणार आहे. टर्न बाय टर्न की चाईडला हे सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. ब्लूटूथ असणार आहे. इनकमिंग कॉलर असणार आहे. SMS अलर्ट असणार आहे. सर्व तुम्हाला दिलेलं असणार आहे. चाबी पण तुमची अशी असणार आहे. नॉर्मल की असणार आहे. दोघे की तुमच्या सेमच दिलेलं असणार आहे. आणि इकडच्या तुम्हाला दिसणार आहे आपलं सेटअप बटन दिलेलं असेल की किक स्टार्ट नसेल तुम्हाला फक्त हा मधला जो पण पार्ट आहे हा तुमचा वेगळा कलर आहे. थोडंसं खाकी कलरमध्ये तुम्हाला हे रावड दिली असणार की हा पार्ट. आणि मोबाईलचा चार्जर काय आहे की नाही. टाकी तुमची 12.5 लिटरपर्यंत असणार आहे. दोघंही तुम्ही फ्यूल याच्यामध्ये भरू शकतात. E20 पण आणि नॉर्मल पण तुम्ही फ्यूल याच्यामध्ये भरू शकतात. आणि टाकीची जी पण डिझाईन आहे तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. ब्रॉडनेस पण चांगला याच्यामध्ये तुम्हाला दिलेला. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं हिथंच दिलं असणार आहे. कार्बन फायबरमध्ये पण डिझाईन दिली दिसणार की साईडला. आणि सीटची जी पुशिंग आहे ती चांगली आहे. इथं पण तुम्हाला RTXची ब्रँडिंग होऊन जाईल. आणि स्पीड सीट असणार आहे. याच्या आतमध्ये आपण बाकीचं टूल किट आणि बाकी तुमचं फर्स्ट एड किट किंवा आपलं पेपर ठेवू शकतो याच्यातमध्ये. या बाईकचं इंजिन तुम्हाला असणार आहे सिंगल सिलेंडर असणार आहे. 4 लिक्विड कोड असणार आहे. DOHची 4 व्हॅल्यू आणि 299.1 cc तुम्हाला डिस्प्लेमेंट आहे. कॅपॅसिटी असणार आहे. आणि याची तुम्हाला पॉवर भेटेल 36 bhp ची 9000 RPM चालते. आणि मॅक्झिमम टॉर्क भेटतो तुम्हाला 28.5 Nm पर्यंत. तो 7000 RPM चालतो. याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्समिशन असणार आहे 6 स्पीड मॅन्युअली असणार आहे. बोर तुम्हाला असणार आहे 78 mm पर्यंत. स्ट्रोक भेटतो तुम्हाला 62.6 mm पर्यंत. वेट मल्टी प्लेट लिओन सिगमेंट असिस्ट अँड स्लिपर क्लच भेटणार तुम्हाला यामध्ये. इलेक्ट्रिक स्टार्ट होतं असणार तुम्हाला दिलेलं. यामध्ये तुम्हाला जी पण फ्रेम असणार ती स्टील ट्रेलिस फ्रेम विथ ॲल्युमिनियम कॉस्ट स्विंग आर्म तुम्हाला याच्यामध्ये भेटेल फ्रेम.
फ्रंटचे सस्पेन्शन तुम्हाला सांगून दिले किती असणार आहे, 41 mm पर्यंत दिली असणार आहे, OSD 4 मध्ये दिलेली असणार आहे. पाठीमागे तुम्हाला दिले असणार आहे मोनोशॉक सस्पेन्शन विथ फ्लोटिंग पिस्टन. फ्रंटचे सस्पेन्शन ट्रॅव्हल असणार आहे तुम्हाला 180 mm पर्यंत आणि रिअरचे पण तुम्हाला सेम असणार आहे 180 mm पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन मी तुम्हाला सांगतो आता किती असणार आहे गाडीचं. लेंथ तुम्हाला दिलेली असणार आहे 2176 mm पर्यंत. विथ दिलेली असणार आहे 885 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1400 mm पर्यंत. व्हीलबेस दिलेला असणार आहे 1430 mm पर्यंत. कव वेट दिलेली असणार आहे 180 kg पर्यंत. सीटिंग हाईट असणार आहे 835 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअर असणार तुम्हाला 200 mm पर्यंत आणि टाकी तुमची असणार आहे 12.5 लिटर पर्यंत. यामध्ये तुम्हाला 2 कलर ऑप्शन असणार आहे. एक असणार आहे लाइटिंग ब्लॅक आणि एक असणार आहे पिरियल व्हाईट. या 2 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. बेस व्हेरियंटमध्ये तुम्हाला 2 असणार आहे कलर आणि तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये असणार आहे लाइटिंग ब्लॅक, मेटॅलिक ब्ल्यू आणि एक असणार आहे टर्न ब्रॉन्झ. या 3 कलरमध्ये तुम्हाला टॉप मॉडेल मिळेल कलरमध्ये. आणि तिसरा व्हेरियंट असणार तुमचा बिल्ड टू ऑर्डर, वायपर ग्रीन, लाइटिंग ब्लॅक आणि मेटॅलिक ब्ल्यू. या असे तुमचे 3 व्हेरियंटमध्ये तुमचे तिघही कलर वेगवेगळे दिलेले असणार आहे. एक्सेसरीमध्ये तुम्हाला असणार आहे हेल्मेट आणि पार्किंग कवर आणि जी पण गाडीची पण प्राईस आहे 2,42,000 पर्यंत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पासिंग बिसिंग सर्व करून भेटेल. फक्त तुम्हाला बाकीचे सायडर बॉक्स किंवा टॉप बॉक्स किंवा सायडर बॅग तुम्हाला जे पण पाहिजे असेल तुम्ही ते बाहेरून परचेस करू शकता. किंवा सध्या बाईकच्या आतमध्ये फ्यूल नाही आहे, फक्त तुम्हाला त्याचं साऊंड दाखवलं असतं की सायलेन्सरचा कसा आहे गाडीचा. पण बाकीचा ऑल ओव्हर तुम्हाला गाडी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. ठीक आहे मित्रांनो. आणि मेन म्हणजे TVS कंपनीने ही मेन म्हणजे ऑफ रोडिंग बाईक पहिल्यांदा लॉन्च झालेली ती आणि चालवण्यामध्ये पण चांगली आहे, रफ अँड टफ आहे, मस्त आहे. आणि मेन म्हणजे व्हायब्रेशन पण नाही एवढी जास्त आणि ऑफ रोडिंगसाठी पण मस्त परफेक्ट आहे. डोंबिवलीमध्ये तुम्हाला या बाईकची प्राईस असणार आहे 2,42,000 पर्यंत ऑन रोड असणार आहे. सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे मित्रांनो. आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. तुम्हाला कोणाला गाडी परचेस करायची तुम्ही इथे येऊन करू शकतात. डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा असणार आहे उज्ज्वल ऑटोमोबाईल शोरूमचं नाव आहे. ब्राह्मण समाजाबरोबर बाजूला हा तुम्हाला शोरूम भेटून जाईल. चला मग मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी की गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आता मी हा व्हिडिओ सांगतो की जी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अशी शोरूमची पूर्णपणे डिटेल दिलेली असणार आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकतात. आणि जे लोक माझ्या चॅनलची नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करून नका सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो. तर अशी गाडी होऊन परत पुढच्याच व्हिडिओ.